नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 64वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून आशीर्वाद घेतो. त्यांच्या आशीर्वादानंच हे माझं जे काही अल्प चालू आहे त्याच्या मागे त्यांचं पाठबळ आहे, यात मला काही शंका नाही. तर आज आपण गेल्या काही दिवसात जे अनेक संतांची चरित्र पाहिली, आपण आज विचार करणार आहोत की ही चरित्र आपण कशासाठी ऐकतो, याचा उपासनेशी काय संबंध. माझा सर्व विषय हा तुमच्या उपासना आणि साधना या विषयाभोवतीच सगळा फिरतो आहे. आणि मी जे आयुष्यात काही भोगलं, काही त्यागलं, काही मिळवलं, हे सर्व आपणासमोर प्रस्तुत करून जर काही थोडं मार्गदर्शन तुम्हाला त्यातून मिळत असेल, थोडंसं काही तुम्ही घेऊ शकत असाल तर ते तुम्ही घ्यावं, यासाठी माझा हा खटाटोप आहे. तर संतांच्या चरित्राचा अभ्यास का करायचा? संत म्हणजे जे तुम्हाला अंतापर्यंत पोचवू शकतात ते संत, जे तुम्हाला सत्यतेचा बोध घडवून आणतात ते संत, जे तुम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवतात ते संत. आणि यासाठी कुठलेही प्रलोभन तुम्हाला दाखवत नाही. तुम्ही अमुक मंत्र म्हणा म्हणजे तमुक होईल असलं कुठलंही संत कधी सांगत नाही. तो केवळ तुम्हाला परमेश्वराच्या मार्गाकडे वळवण्याचा सल्ला देत असतो आणि त्यांनी जे काही त्याच्या आयुष्यात त्यासाठी भोगलेलं असतं, भोगल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. सुखासुखी प्राप्त झाल्याची उदाहरणं अजिबात नाहीत. तुमच्या मनात जर काही गैरसमज असेल की अमुक एक महान संतांचा मी भक्त आहे, अमुक एक महान बाबांचा मी भक्त आहे आणि त्यामुळे मी आता माझं आयुष्य असं छान ज्ञानाने परिपूर्ण असं होणार आहे, असं होत नसतं. कुठलाही संत महात्मा तुमची भूमी शुद्ध असल्याशिवाय त्या भूमीत पीक घालत नाही. दगडावर कुठे आपण बियाणं टाकून त्या खडकातून काही पीक उगवेल अशा समजुतीत आपण कधी राहू नये. आपण खडकासारखे आहोत. या खडकाला घुसळून घुसळून मऊ माती करायचं आहे आणि ही माती करण्यासाठी जो काही श्रम लागत असेल, जी काही धडपड लागत असेल, जी काही निष्ठा लागत असेल, ती उत्पन्न कशी करायची याचा आपण विचार केला पाहिजे. वरून दिसणारं मृगजळ आहे. संतांचे चमत्कार पाहिले की आपल्याला वाटतं काय सगळं सोपं आहे. अध्यात्म म्हणजे चमत्कार. आणि मग आपण त्या चमत्कारांच्या मागे लागतो, अध्यात्माच्या मागे लागत नाही. अध्यात्माचा अर्थ स्वतःचं बद्दलचं ज्ञान, मी कोण आहे, कुठून आलो, या दृष्टीने आपण निसर्गदत्त महाराज आणि श्री रमण महर्षी यांची चरित्र मुद्दाम बघितली आहेत. अध्यात्म करण्यासाठी काही फार मोठ्या ज्ञानाची आवश्यकता असं नाही. ज्ञान हे आतून येत असतं. 5-50 पुस्तकं वाचून जर ज्ञान मिळत असतं तर आज जगात शेकडो ज्ञानी पडलेले आहेत आणि ते जेवढे ज्ञानी दिसतात तितकेच ते स्वार्थीसुद्धा असतात, हे तुमच्या लक्षात येईल. अनेक गुरु तुम्हाला वेगवेगळी प्रलोभनं दाखवून फसवत असतात. या कधी जाळ्यामध्ये तुम्ही अडकू नका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सावध करतो आहे. अगदी मोक्ष विकत देणारे सुद्धा गुरु आता निघालेले आहेत. अमुक पैसे भरा, आम्ही तुम्हाला मोक्ष देऊ. नावं मला कोणाची घ्यायची नाही आहेत, परंतु डोळे उघडे ठेवून तुम्ही हे पहा की हे काय चाललं आहे, कसा बाजार आहे. या बाजारात काही पण विकत मिळतं आणि या बाजारात विकत घेणारे वाटेल तितके गिरायक आहेत आणि या गिरायकांमध्ये सुशिक्षित गिरायकं सगळ्यात जास्ती आहेत. कुठेतरी गुगलमध्ये भरपूर प्रचार काही केलेला असतो. प्रचार माध्यमं आता इतकी पॉवरफुल आहेत की सतत
एक गोष्ट जर जसं ती हिटलर गोबेलची नीती आहे, एक चुकीची गोष्ट सतत 50 वेळा तुमच्या डोक्यावर जर सारखं ठाण 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 वाजत असेल की ती चुकीची गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला खरी वाटायला लागते, ही गोबेल नीती आहे. तसं ह्या प्रसारमाध्यमांचा उपयोग केला जातो, जाहिराती केल्या जातात, मोठमोठी वर्णनं त्यांची केली जातात आणि त्यांचे कसे अनुभव आले याचीसुद्धा वर्णनं अनेक ठिकाणी प्रसिद्ध होतात. आणि सामान्य माणूस बिचारे या सगळ्याला भुलतो. मुळातच संसाराला कंटाळलेले हे जीव नुसती चैन करून काही शांतता मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणून ह्या सर्व संतांची चरित्र सांगण्याचा खटाटोप मी करतोय. तुम्ही त्यातलं मर्म समजावून घ्या की हे संतांचा काय अभ्यास करायचा. या कुठल्याही संताला घरी बसून काही मिळालेलं नाही आहे फुकट. अत्यंत काबाड कष्ट केले आहेत. आता रमण महर्षींचं सारखं चरित्र तुम्ही वाचलं असेल. काय बिचाऱ्या त्या देहाने किती कष्ट घेतले असतील. आणि देहाचे कष्ट मनाला पोचतातच ना. मन आणि देह अज्ञानात तरी दोन्ही एकच आहेत. त्यांनी झाल्यानंतर मग मन अलग आहे, देह अलग आहे. परंतु अज्ञानात त्या देहाला अत्यंत कष्ट भोगावेच लागतात. तावून सुलाखून घेत असतो तुमचा गुरु. असं फुकट कधी काही कोणाला देत नाही. चांगल्या शब्दात जर बोलायचं झालं तर गुरु हे गुरु घंटाल असतात. तुमचा इन आउट त्या प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती असते. तुम्ही कशासाठी आले आहात त्याच्याकडे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला ज्ञान पाहिजे का संसार सुख पाहिजे, हे सगळं त्याला बरोबर समजत असतं. आणि आपापल्या लायकीप्रमाणे आपल्याला गुरु मिळतात. संसार सुखाची अपेक्षा करणाऱ्यांना संसार सुखाची प्रलोभनं देणारे गुरु मिळतात. आणि संसार सुख किंवा संसारातला आनंद हे मिळवण्यासाठी सगळी धडपड असते आपली. की आपल्याला कुठलंही संकट येऊ नये. संकट आले की मागे तुमचा हात आहेच. आणि हे आपण इतक्या नकळत करतो. हे संस्कार इतक्या नकळत होतात. मोठमोठ्या ठिकाणी आपण जातो, निरनिराळ्या महाराजांच्या समाध्या पाहतो, मंदिरं बघतो. हे सगळं कशासाठी जातो हो आपण? विचार करून बघा स्वतःला. आणि सत्य उत्तर स्वतःशी तरी सत्य बोला. या ठिकाणी जातो आपण, त्या महाराजांच्या पादुकांना अभिषेक करतो, समाधीला अभिषेक करतो, तिथला प्रसाद भक्षण करतो आणि तेवढं झालं की कृतकृत्य होतो. या माणसांच्या समाध्या त्यासाठी आहेत का हो? त्यांच्या पादुका त्यासाठी ठेवलेल्या आहेत का? त्या पादुकांपासून तुम्ही जर काही बोध घेतला नाही, त्या पादुकातलं तेज तुमच्या कपाळावर जोपर्यंत तुम्ही धारण करत नाही तोपर्यंत त्या पादुका काही उपयोग नाही त्यांचा. हे सत्य जाणून घ्या. हे सत्य कोणाला आवडत नाही मला माहिती आहे. परंतु ही सगळी संतांची चरित्र झाली. यासाठी ते काही मुळापासून जन्मतः सगळे गुणी होते असं नाही. खूप शिकलेले होते असं नाही. यातले काही संत तर अडाणी होते. 4 बुकंसुद्धा न शिकता संत होता येतं आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून PhD मिळवणारे लोक आहेत. ही उदाहरणं आहेत जगामध्ये. तर हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी संत आहेत. या सगळ्यांच्या संतांची साधारणपणे 10 चरित्र मी तुमच्यासमोर मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये बिडकर बाबा आले, उपासनी बाबा आले, स्वामी शिवानंद सरस्वती आले, कलावती आई आल्या, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आले, पद्मनाभ स्वामी आले धुळ्याचे, रंगावधूत महाराज आले, निसर्गदत्त महाराज आले, रमण महर्षी आले आणि श्रीयुत अण्णासाहेब पटवर्धन. ही मंडळी तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या मंडळींचे चमत्कार मी नाही आणलेले तुमच्यासमोर. पण ते मोठे होण्यासाठी त्यांनी कसे काबाड कष्ट केलेले आहेत. त्याच्यासाठी काही मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे का हो? काही आवश्यकता नाही. पण या सर्व संतांमध्ये एक सामान्य साम्य आहे. ही अत्यंत दृढनिष्ठा होती या सर्वांची.
अजून पुढे काही मालिका मला घ्यायची इच्छा आहे, अजून पुष्कळ राहिलेल्या आहेत. तर दृढनिष्ठा आणि गुरुविषयी प्रचंड प्रेम, गुरुचं प्रेम आतून कसं येतं ह्याचा अनुभवच घ्यायला लागतो. नुसतं माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, मी भक्त एकनिष्ठ भक्त आहे असं म्हणून एकनिष्ठ भक्त होत नाही. वेळ आल्याशिवाय ती भक्त आहे का नाही हे समजत नाही. भक्त म्हणजे तुम्ही आणि गुरु अलग नाही, तो भक्त जोडलेला आहे. आणि आचार विचार काया वाचा मने करून ह्या जोडलेला असायला हवा. या सर्वांनाच परमार्थाची प्रचंड भूक होती. ही भूक असल्याशिवाय मिळत नाही. मी माझं सगळंच करतोय त्यात एक परमार्थही करतोय अशी भावना असेल तर परमार्थ होत नाही. आल्या गेल्यांविषयी तुमच्या मनात प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे की ह्या आल्या गेल्यांमध्ये आपले गुरु आहेत समाविष्ट. या प्रत्येक गुरु इतका मोठा व्यापक आहे आपला की या सर्व वृक्षवल्ली, सर्व माणसं, या सर्वांमध्ये तो भरलेला आहे. सर्व जड आणि अजड अशा सर्व मध्ये चेतनारूपाने तो भरलेला आहे याची तुम्हाला खात्री पाहिजे. समर्थाने एक फार सुंदर यासाठी अभंग लिहिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. कसा गुरु असावा आणि त्याच्याविषयी तुमची भावना काय असावी तो सर्वत्र भरलेला आहे. त्याला एका विशिष्ट शरीराच्या मर्यादेत का ठेवता, त्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणीच का ठेवता, त्याची समाधी आहे तिथेच तो आहे असं का समजता. आणि तो सर्व विश्वरूप भरलेला इतका मोठा आहे तो. जेवढे तुमच्या गुरूंना तुम्ही मोठे आणि व्यापक समजाल तेवढं तुमचं मन व्यापक होईल. तुमचं मन व्यापक होणं आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या अध्यात्मामध्ये आपण संकुचित वृत्ती बाळगली आहे. ही संकुचित वृत्ती जोपर्यंत आहे तुम्हाला तोपर्यंत अध्यात्म साध्य होणार नाही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, ही आतून समजूत तुमची यायला पाहिजे. आणि आतून समजूत येण्यासाठी तुमचं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी हे सगळी जी काही रसाळ फळं येतात ती शुद्ध बीजापोटी येतात. तुम्ही रागलोभ द्वेष मदमोह मत्सर या षड्रिपूपैकी एकाही ठिकाणी जरी असाल तरी तुमचं बीज शुद्ध नाही. त्या बीला मग खतपाणी घालावं लागतं, मातीमध्ये ते रुजवावं लागतं, मोठं करावं लागतं, त्याची वापरणी सगळं करावं लागतं. आणि ते बीज वाढून वाढून त्या बीजाचा वृक्ष करावा लागतो की ज्या बीजाला पुन्हा अशी अनेक फळं येतात. इतकी तुमच्या मनाची व्याप्ती आणि तयारी आवश्यक आहे. ती यासाठी तुमचं शरीर मन शुद्ध कसं काय होईल. म्हणून अष्टांग योगामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी असे मार्ग टप्पे सांगितलेले आहेत. आज परिस्थिती अशी आहे 4 आसनं करतात आणि योगी समजतात स्वतःला. आसन हा त्यातला 1% सुद्धा भाग नाही आहे. हो, आता निरनिळ्या प्रकारच्या कसरती जे लोक करणारे सर्कशीमधले आहेत ते तर कुठलेही आसन करू शकतात तुमच्यासाठी. मग त्यांची मनस्थिती होते का तशी. आसन हा एक एवढूसा भाग आहे. प्राणायामाचा अभ्यास, तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा अभ्यास, वेगवेगळी साधनं आहेत अटकासारखी ती करण्याचा अभ्यास, समाजापासून, मनापासून, शरीरापासून, स्वतःच्या कुटुंबापासून काही क्षण अलग राहण्याचा अभ्यास, असे सगळे अभ्यास करता आले पाहिजे. आहार विहारावर प्रचंड नियंत्रण पाहिजे. तुम्ही काहीही खाल आणि तरीही तुम्ही शुद्ध आहे असं समजाल, मन फार फसवं असतं बरं. मन म्हणते एखाद वेळी काय हरकत आहे, आणि ती एखाद वेळ मग अनेक वेळा येते. आपलं मन म्हणजे मनावर मी स्वतंत्र
भाषण दिलेलं आहे, तुम्ही ते मुद्दाम ऐका पुन्हा. मी विषय असे मुळापासून सगळे निवडलेले आहेत की तुमच्या मनाचं ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. आता या पायरीने आपण जातो का हो, हे अष्टांग निकाय योग सांगितलं आहे. मी मला नामस्मरण सांगितलं आहे, मी त्यांनी जातो. अरे नामस्मरण सांगितलं म्हणजे तुला काही यमनियम पाळायचे नाही असं थोडीच आहे. ही माळ तुला त्यासाठी गुरुनी दिलेली असते. ती माळ काय असते? ती माळ तू काही खा पी कसेही वाग आणि एक माळ जप दिवसभरात की झालं तुझं तू पोचला असं सांगतो का गुरु कधी कुठला? हे काय आहे हे समजून घ्या. नीतिनियमानी राहणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हे का सगळे यमनियम सांगितले आहेत? कसं वागावं आणि कसं वागू नये हे दोन्ही सांगितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास सांगितला आहे. ते तुम्ही पाळता का नाही ह्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. हे कटाक्षाने पाळण्याचा तुमचा प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे. आता गुरुचं प्रेम ते फार आवश्यक आहे याच्यामध्ये. गुरुचं प्रेम नसलं तरी गुरु तत्वावर कमीत कमी प्रेम करा. आता रमण महर्षी सारख्याने कोणते गुरु केले होते? गुरुचा देहगाही गुरु आवश्यक आहे असं नाही आहे. काही लोक गुरु नाही म्हणून थांबतात. गुरु नाही म्हणून थांबायची काही गरज नाही. शुद्ध आचरणाने वागा. आज ना उद्या तो गुरु तुमच्या आयुष्यात नक्की प्रवेश करेल. ध्येय ठेवा. चूक करणं हा आपला मानव धर्म आहे. चुका करू शकता तुम्ही, पण ते सुधारण्याची आणि ती चूक झाली याच्या पश्चात्ताप करण्याची शक्ती तुमच्यात पाहिजे. पश्चात्तापा इतकं दुसरं चांगलं साधन पाप निवारणासाठी नाही. वस्तुस्थितीमध्ये पाप आणि पुण्य असाही काही फार मोठा भेद नाही आहे की खूप पुण्य कमावलं येईल तुमचं पाप नाहीसं होतं असं नाही आहे. पापाचा घडा भरला वगैरे आपण म्हणतो हे वाक्प्रचार आहेत. पाप हे आयुष्यात फेडल्याशिवाय भोगल्याशिवाय कमी होत नाही. असे दोन स्तंभ आहेत असं समजा. एक पापाचा आहे, एक पुण्याचा आहे. पुण्याचा एवढा वाढवा की तो पापाचा स्तंभ दिसणारच नाही इतका छोटा आलेख जर काढला तर हा प्रयत्न करा. तुम्ही उत्तम साधक व्हायला पाहिजे. याला काही पर्याय नाही. आणि नैष्ठिक यमनियम पाळणं त्याशिवाय ते शक्य नाही. शुद्ध शरीर असल्याशिवाय तुमचं गुरुकडे लक्ष लागेल का? गुरुचं प्रेम आलं की आतून असं उचंबळून येतं. डोळ्यात अश्रू उभे राहतात. त्यांचा स्पर्शाचा नुसता विचार जरी केला. अरे तुम्हाला तर त्यांनी माळ दिलेली असते. ही माळ काय आहे? तो गुरुचा स्पर्श आहे. हा गुरुचा स्पर्श विसरून चालेल का तुम्हाला? हा स्पर्श विसरू नका. तो कायम तुमच्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमचं लक्ष असो का नसो, मांजराने डोळे मिटले म्हणजे बाकीच्यांना दिसत नाही असं नाही. गुरुला तुम्ही कितीही डोळे मिटले तरी दिसतं. तुम्ही कितीही त्याच्यासमोर प्रामाणिकपणाचं सोंग केलं तरी त्याला ते बरोबर दिसत असतं. पण त्याला हे माहिती असते की तुम्ही अज्ञानी आहात. तुमचे दोष तो काढणार नाही. पण इनडायरेक्टली तुम्हाला तो बरोबर सांगेल. तो एखादी कथा सांगेल. ती कथा तुम्हाला लागू असते. त्या कथेतले दोष तुम्हाला लागू असतात. तुम्ही असताना तिसऱ्याच्या नावाने तो कथा सांगेल तर ती आपल्याला कशी लागू पडते हे तुम्हाला समजेल. अनेक वेळा तुमचा अनुभव असेल की गुरुच्या सहवासात जर चर्चा चालू असेल तर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तो आपोआप देत असतो. हे कसं होतं? तुमचं सगळं मन त्याला समजत असतं जरी तो दाखवत नसला. तो दाखवत नाही. तुमचे दोष तो असे कधी सरळ तू असं चुकला आणि तो अमुक असं तो कधीही सद्गुरू असेल तर करत नाही. तुमचे दोष तुम्ही सुधारावे ही त्याची अपेक्षा असते. आणि आजकालच्या गुरुच्या कसलेही गुरु निघालेले आहेत. आता मोक्ष विकत घेऊन देणारे गुरु आहेत. आणि नेमके सुशिक्षित लोक या प्रकारच्या ट्रॅपमध्ये फसतात. ही जाळी आहेत. समुद्रात जाळ्या टाकली की 10 मासे सापडतातच हे माहिती असतं त्याला. यातले मासे असे तुम्ही होऊ नका. विचार करा. तुम्हाला विचार करायला मन दिलेलं आहे. हे मन चांगल्या कारणासाठी वापरा. आज काय झालं आजकाल की गुगल
गुगल केलं की सगळं काही मिळतं. आणि प्रसिद्धी माध्यमं जी आहेत त्यांचा नुसता धुडगूस चाललेला आहे. प्रचार केला की ते सगळं सत्य, 10 वेळा ती गोष्ट वाचली की ती सत्य, असं आपलं समजूत आहे. अनेक माणसं मी तर अशी बघितलेली आहेत की गुगलवर आधी एखादा काही झालं, तुम्हाला रोग झाला, लक्षण झाली, तर ती गुगलमध्ये आधी बघतात आणि मग तेच ठरवतात आपल्याला कुठला रोग झाला आणि ते मतं घेऊन ते डॉक्टरकडे जातात. ते डॉक्टरलाही ज्ञान शिकवतात की पहा मला अमुक लक्षणं आहेत, तमुक आहेत, मला अमुक झालेलं आहे. अरे मग तो जन्मभर डॉक्टरकी शिकला, तो काय मूर्ख म्हणून शिकला का? हो, त्यांनी केवळ गुगलचा अभ्यास करून तो डॉक्टर झाला असता असं नसतं. वर्षानुवर्षे त्याची मेहनत असते त्याच्यामागे. अशी 4 पुस्तकं वाचून 5वं पुस्तक लिहिण्याचं ज्ञान तो कधी पाजळत नाही. त्यामुळे अज्ञानपूर्वक जी आपली मतं आहेत, आपण किती अज्ञानी आहोत ह्याची आपल्याला कल्पना नाही. अत्यंत अज्ञानी आहोत आपण. आणि हे अज्ञान आपण घालवायला पाहिजे. आता मध्यंतरी जी काही भाषणं झाली, 1-2 लोकांनी मला सूचना केली की खूप जाहिराती असतात हो, जाहिराती पाहताना आमचं सगळं मन हे होतं. मी याच्यावर 1-2 मिनिटाचं मध्यंतरी व्याख्याने एक तुम्हाला संदेश पाठवला होता. त्या संदेशाला जवळपास 3000 लोकांनी प्रतिसाद 24 तासात दिला आणि यातल्या बहुतेकांनी सांगितलं की असं करू नका, तुमच्या जाहिराती असतील तुम्ही चालवा, ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे ते जाहिरातीकडे लक्ष देणार नाही. सगळ्याच लोकांना सगळंच नुसतंच पाहिजे आहे. तरी मी असा मधला मार्ग आता स्वीकारला की 1 आठवडा त्या भाषणाला जाहिरात राहणार नाही. 1 आठवड्यानंतर त्या कार्यक्रमाला जाहिरात राहील. म्हणजे माझंही साध्य होईल, तुम्हालाही विना जाहिरातीने ते व्याख्यान ऐकता येईल. असा मधला मार्ग, या सगळ्यांचा जो काही सल्ला मला मिळाला, या जनादेशाचं मी स्वागत करतो आणि ते पालन मी नक्की करेन. त्यामुळे एक मुख्य लक्षात ठेवा की गुरूचा सहवासाशिवाय तुम्हाला ज्ञान मिळत नाही. प्रत्यक्ष सहवास आवश्यक आहे. काही काळ त्याचा स्पर्श तुम्हाला आवश्यक आहे. नाही तर एकदम तुम्ही रमण महर्षींच्या सारखे अत्यंत दृढ निश्चय असले तरच ते शक्य आहे. आणि हे कोणी आपल्यात अशा व्यक्ती आहेत असं मला वाटत नाही. जी काही सामान्य मतं, सामान्य जे काही माझ्याकडे समोर जे काही प्रश्न येत आहेत, त्यावरून हे लक्षात येतं की आपण खरोखरच सर्वजण सामान्य आहोत. आणि सामान्य आहोत हे आपल्याला पटत नाही. तेव्हा या संतांचा पुन्हा एकदा तुम्ही मी जे काय दिले पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा ऐका त्यांची भाषणं. आणि ते केल्यानंतर तुमचं मैदान किती लांब आहे हे तुमच्या लक्षात येईल. घोडा मैदान फार दूर असतं. इथून चंद्र दिसतो, खूप छान दिसतो, पण जवळ गेल्यावर तिकडे सगळे खड्डे आणि हे आहेत हे लक्षात येतं ना. तर हे खड्डे कसे पार करायचे हे मुख्यतः तुम्हाला शिकणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या संत चरित्रांचा प्रपंच मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. गोड मानून घ्या. पुन्हा छान अजून असे बरेच विषय घेऊ. तुमच्या लोकांकडूनही मला पुष्कळ विषय येत आहेत, त्यातले काही कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. आपलं प्रेम असू द्या. खूप लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, मला दिसतं इतका रिस्पॉन्स त्या यांना येतो आहे. प्रत्येकाने आपलं मत समोर आलं तरच रिस्पॉन्स आहे असा अर्थ मी समजत नाही. तुमचं प्रेम मला समजतं आणि तुमच्या प्रेमाच्या भरवशावरच माझं हे चालू आहे. तुमची पाठीवर माझ्या थाप पडली त्याचा मला आनंद आहे. तर नमस्कार, पुन्हा भेटू. नमस्कार.